माझ्या दारामध्ये खूप सुंदर असं क्रिसमस ट्री आहे आणि ह्या क्रिसमस ट्रीला आता नाताळ आलेला आहे 1 दिवसावरती आणि त्यामुळे सजवण्यासाठी मी भरपूर छान छान काही वस्तू आणलेल्या आहेत आणि त्यांचा वापर करून मी हा नाताळ ट्री म्हणजेच क्रिसमस ट्री मस्तपैकी सजवणार आहे. तसं क्रिसमसचं आवड ना मला अगदी लहानपणापासूनच आणि मी चर्चमध्ये देखील जायचे. असंच मला फार आवडायचं आणि जीजस आवडायचा मला फार. अजूनही आवडतोच. आवडायचा याचा अर्थ की माझी त्याच्यामध्ये श्रद्धासुद्धा आहे. आणि माझ्या लहान मुलं असताना सुद्धा मी हे सगळे प्रकार करायचे. मोजा ठेवणं आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांची वस्तू तिथे ठेवणं, आवडीची वस्तू ठेवणं, असं सगळं करायचे. आणि माझी मुलंसुद्धा ना, त्यांना कित्येक वर्ष मोठे होईपर्यंत कळलंच नाही की क्रिसमस म्हणजे सांता येत नाही आहे, तर आपले आई-वडील आपल्यासाठी तिथे मस्त-मस्त गोष्टी, वस्तू आणून ठेवतात. पण त्यांनाही ती अगदी क्रेझ निर्माण झाली होती आणि त्यामुळे हा प्रकार मी कायमचा चालू ठेवलेला आहे. आता हे छोटे-छोटे मी तसा सजवलेला आहे आणि मग हे बॉल्स पण मी लावते आता त्याच्यावरती आणि बेल्स तर मी लावलेल्याच आहेत. असं हळू सजवणं आपलं सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे बांद्राला ती फेअर भरते ना माउंट मेरीची, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही अगदी रेग्युलर जायचो. लहान होते तेव्हा. नंतर मग वेळ मिळेनासा झाला. थोडा मोकळा वेळ काढते आता जरा चहा घेते. संध्याने चहा आणून दिलेला आहे. म्हटलं छानपैकी चहा प्यावा, रिफ्रेश व्हावं आणि पुन्हा सुरू करावं. रॉक्सी, बेला फिरतायत छानपैकी. खंडू पण तिकडेच आहे. ती काळूसुद्धा असते. बरेचसे स्ट्रे डॉग्सना सांभाळते मी, त्यामुळे ते सुद्धा इकडे-तिकडे फिरत असतात. अगदी आवर्जून दारामध्ये येतात, अंगणामध्ये येतात. मला त्यांना अगदी नाही म्हणता येत नाही. तेवढ्यात ही दोघं एवढी भुंकायला लागलेत, बापरे! मला वाटते बैलगाडी जाते, ती शेण भरून चालली आहे. आता सध्या डिसेंबर आहे ना, जानेवारीपर्यंत सगळ्या ठिकाणी खतं घातली जातात. त्यामुळे मग सगळीकडे शेण द्यावं लागतं. माझ्याही घरामध्ये गायी आहेत, त्यामुळे माझ्या घराला काही शेणाची कमतरता नाही आहे. शेणखत आपलं घरचंच आहे. तर असा हा आमचा क्रिसमस ट्री छानपैकी हळू सज्ज होतोय. आता मी त्याला लेस देखील लावलेली आहे. बघा बरं किती छान दिसतोय तो. आणि समोर वरती मी अशी एक मेरी क्रिसमस म्हणून अशी लेस लावलेली आहे आणि हे छोटे-छोटे बॉल्स, त्याच्यानंतर हा एक मोजा लावलेला आहे, बेल्स लावलेले आहेत, असा हा सजवलेला आहे आणि याला मी स्टारची एक हे पण लावलं लाईट पण लावलेली आहे, जेणेकरून तो छान दिसतोय. कसा वाटतोय माझा क्रिसमस ट्री? नक्की मला कमेंट करायची हां. मला आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला. हा माझा क्रिसमस ट्री छान दिसतोय ना? मला तर खूप आवडलेला आहे. होप की तुम्हालाही तो आवडावा. थोडंसं कमी सामग्री पडली. मला असं वाटलं की मी आणलेत भरपूर, पण मला असं वाटते अजूनही आणायला हव्या होत्या आणि गच्च भरायला हवा होता त्याला. पण एनिवे छान वाटतंय. मला जरा प्रसन्न वाटायला लागलं आणि हा स्टार छानपैकी चमकतोय बघितला? या झाडांमध्ये त्यांचं ते थोड्या मंद